दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलितांची गुलामीतून सुटका केली. अहोरात्र बाबासाहेब झिजले, परंतु प्रत्येक महापुरुषाच्या मागे एका स्त्रीचा आधार असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजामातेचा आधार होता. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांना माता सावित्री फुलेचा आधार होता आणि बाबासाहेबांना माझ्या अडाणी भोळ्या रमा मातेचा आधार होता. अरे रमा मातेच्या त्यागाशिवाय बाबासाहेबांचं गीत भीमायन पूर्णच होत नाही. त्याचं कारण रमा मातेनं अथांग त्याग पाहिला, अथांग कष्ट सहन केले, अथांग त्याग पाहिले रमा मातेनं स्वतःच्या आईचा मृत्यू बघितला, वडील भिक्खू वलनकर यांचा मृत्यू बघितला. तसेच 1913 मध्ये आपले सासरे म्हणजे रामजी सुभेदार यांचा सुद्धा मृत्यू रमा मातेनं बघितला. एवढंच नव्हे तर बाबासाहेबांना 5 पुत्र झाली. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव होतं यशवंत. दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव होतं रमेश. तिसरी मुलगी झाली, तिचं नाव होतं इंदुबाई. चौथा मुलगा झाला गंगाधर आणि 5वा मुलगा झाला होता राजरत्न. परंतु बाबासाहेबांचा एकच मुलगा जगला, तो म्हणजे यशवंत, आणि बाकीची 4 मुलं बाबासाहेबांची काळानं हिरावून घेतली. त्या मातेच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील याचा विचार करा. अरे तुमच्या आमच्यासाठी पोटची 4 गोळे सुद्धा त्यांनी भूक मार सहन करून कुर्बान केली. ज्या वेळेस रमेशचं निधन झालं, बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला होते. तिसरी मुलगी इंदुबाईचं निधन झालं, तेव्हाही बाबासाहेब परदेशात होते. आणि 5वा मुलगा बाबासाहेबांचा राजरत्न, त्याचं निधन झालं तेव्हा बाबासाहेब मुंबईला होते. चौथा मुलगा बाबासाहेबांचा गंगाधर आजारी पडला, त्यावेळेस बाबासाहेब लंडनला होते. लंडनला असताना गंगाधर इकडे आजारी पडला. रमा मातेनं बाबासाहेबांना कळवलं नाही, कारण दीन दलितांचं न सुटणारं गणित सोडवण्यात बाबासाहेब व्यस्त होते. अरे त्यांना व्यत्यय होऊ नये म्हणून. पण अखेर एक दिवस उजाडला. बाळ गंगाधराचंही निधन झालं. रमा मातेला आभाळ फाटल्यासारखं झालं. रमा माता ओक्साबोक्सी रडू लागल्या आणि बाबासाहेबांना बाळ गंगाधराच्या मृत्यूची बातमी पत्राद्वारे कळू लागल्या. कशा प्रकारे सदर गीतात ऐका. आठवण करते तुमची साहेब पानवली
आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी युलाचा गंगाधर तुमचा गेला की तोडूनी हा युलाचा गंगाधर तुमचा गेला की तोडूनी रामू झेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा त्यागपतीचा मोठा भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा बांधवांनो माझ्या माय मावल्यांनो एक सत्य घटना सांगतो एकदा बाबासाहेब आंबेडकर परदेशातून साहेब होऊन आल्यावर मुंबईमध्ये त्यांचा सत्कार ठेवला होता बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव आनंदानं घराकडे पळत आले आणि आपली पत्नी लक्ष्मीबाईला सांगू लागले अगं लक्ष्मी अगं आपला भिवा बघ साहेब होऊन आलाय सत्कार ठेवलाय भिवाचा चल चल लवकर आनंदराव निघाले आणि आनंदरावाच्या मागे आनंदरावाची पत्नी लक्ष्मीबाई निघाली पण जाता जाता लक्ष्मीबाईनं रमा मातेला हाक दिली अगं रामू अगं तुझा भिवा बघ साहेब होऊन आलाय सत्कार ठेवलाय भिवाचा चल चल लवकर आणि लक्ष्मीबाई पुढे निघून गेली पण रमा माता घरातून बाहेर निघत नव्हत्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये रमा माता ओक्सा बोक्सी रडत बसल्या सत्काराला निघाल्या नाहीत त्याचं कारण रमा मातेच्या अंगावर एकच लुगडं होतं एकीकडे शिवलं की दुसरीकडे फाटायचं असं लुगडं 17 ठिगळं जोडलेलं नेसून मी साहेबांच्या सत्काराला गेले तर लोक साहेबांना नाव ठेवतील लोक म्हणतील साहेब बघा कसे सूट बूट कोट टाय मध्ये आणि रमा माता कशा फाटक्या लुगड्यामध्ये रमा माता रडत बसल्या पण तेवढ्यात त्यांना आठवण झाली की एकदा शाहू महाराजांनी साहेबांचा सत्कार केला होता आणि त्यांना दरीचा फेटा बहाल केला होता तो दरीचा फेटा रमा मातेनं एका पेटीमध्ये दडून ठेवला होता आठवण होताच रमा माता धाडकन उठल्या पेटी उघडली आणि तो दरीचा फेटा बाहेर काढला अंगावरचं ते फाटकं लुगडं बाजूला फेकून दिलं आणि एखाद्या माय माऊलीनं अरे लुगडं नेसावं तसा तो दरीचा फेटा लुगड्याप्रमाणे नेसायला सुरुवात केली माझ्या बांधवांनो माय माऊल्यांनो अरे आयुष्यभर रमा मातेनं फाटकं लुगडं 17 ठिगळं जोडलेलं लुगडं वापरलं पण त्या फाटक्या लुगड्याच्या त्यागामुळं आज माझ्या माय माऊल्या 5-5, 10-10 हजाराच्या साड्या वापरतात तो दरीचा फेटा नेसून रमा माता बाबासाहेबांच्या सभेत दाखल झाल्या सभेच्या मागच्या बाजूला शेवटी रमा माता कोपऱ्यात बसून कुणाचं लक्ष जाऊ नये म्हणून बाबासाहेबांचं भाषण ऐकत होत्या बाबासाहेब भाषण देत होते पण तेवढ्यात बाबासाहेब ही भाषण देता देता ढसा ढसा रडू लागले लोकांना वाटलं साहेबांचं आमच्यावर किती प्रेम आहे साहेब आमच्यासाठी रडू लागले परंतु माझ्या बांधवांनो कदाचित बाबासाहेब त्यावेळेस तुमच्या आमच्यासाठी रडले नव्हते तर बाबासाहेबांचं रमा मातेवर लक्ष गेलं होतं बाबासाहेबांनी पाहिलं माझ्या रामूला लुगडं नाही म्हणून अरे मला दिलेला फेटा नेसून माझी रामू आली बाबासाहेब म्हटले माझ्या दीन बांधवांनो अरे मी तुमच्यासाठी एवढं काही करतो मी तुम्हाला एवढं काही देतो माझी रमा तुमच्यासाठी एवढं काही करते एवढा त्याग करते तुम्हाला एवढं काही देते पण तुमची सेवा करता करता माझ्या रामूला मी एक साधं लुगडं देऊ शकत नाही याची खंत बाबासाहेबांना वाटली होती भोळ्या रमाच्या पदरी
हा